सामनाच्या रोखठोकमधून बीड प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। बीडचा राजकीय नक्षलवाद अस्वस्थ करत नाही का, असा सवाल सामनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलाय। तर नेमके काय सवाल उपस्थित करण्यात आलेत आपण पाहतोय। बीडचा राजकीय नक्षलवाद अस्वस्थ करत नाही काय? कुणाचे शिंतोडे त्यांच्या मंत्र्यावर असूनही ते मंत्री धनंजय मुंडे अजूनही मंत्रिमंडळात सत्ता उपभोगतायत। मुंडेंची चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळाबाहेर ठेवले तर महाराष्ट्रावर आभाळ कोसळणार का? सगळ्या प्रकरणावर अजित पवार मूग गिळून गप्प बसलेत। कायद्याचे बडगे, चौकशांचे ससेमिरे फक्त भाजपच्या विरोधकांसाठी। धनंजय मुंडे परळीमध्ये दहशतवादाच्या जोरावर निवडून आले। धनंजय मुंडे यांनी स्वतःचे काका गोपीनाथ मुंडे यांनाही दगा दिला। मुंडे यांच्यावर कारवाई केली तर ओबीसी मधील वंजारी समाज नाराज होईल असं भाजप अजित पवार यांना वाटतंय। तर या सगळ्या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी आहेत। सागर, सामनाच्या रोखठोकमधनं आता थेट बीड प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। खास करून देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे। याचा राजकीय नेमका अर्थ काय? गडचिरोलीच्याच प्रकरणावरनं काही दिवसांपूर्वी सामनामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं गेलं होतं। आता नेमका तोच धागा पकडत संजय राऊत यांनी बीडचं प्रकरणावर भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे। फक्त देवेंद्र फडणवीसच नाही तर अजित पवारांवर आणि महायुतीच्या सरकारवरच टीका केली आहे। अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की बीडमधील जो दहशतवाद आहे, जो बीडमधील जो राजकीय गुंडगिरी आहे ती जवळपास तुम्हाला दिसत नाही आहे का, त्याच्याकडे कानडोळा केला जातोय का? आणि मुळात हा कानडोळा करण्याचं कारण धनंजय मुंडे आणि त्यांची जी जात आहे त्या संदर्भातल्या भाजपाचा किंवा महायुतीचा तो मतदार आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं का? महाराष्ट्रामध्ये बीड, पूर्ण देशामध्ये बीड आत्ता सध्या गाजतंय, बदनाम होतंय, त्यामुळे पूर्ण राज्याची प्रतिमा मलिन होते। अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कानडोळा का करतायत असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये देशमुख यांच्या हत्येनंतरनं वाल्मिक कराड आणि संबंधित सगळे जे आरोपी आहेत यांना अटक केली। या सगळ्या प्रकरणावर आता पोलीस न्यायालयीन चौकशी सगळ्या सुरू आहेत। न्यायालयामध्ये सगळ्या या संदर्भातल्या वेगवेगळे आर्ग्युमेंट सुरू आहेत। अशा परिस्थितीमध्ये राजकीय पोळी जे आरोप प्रत्येक प्रकरणामध्ये केलं जातं की एकमेकांवर आरोप केले जातात आणि स्वतःच्या सोयीस्कर अशी भूमिका घेतली जाते, तशीच भूमिका उबाटाकडनं सामनाच्या वतीने घेतल्याचं दिसून येते। गेले काही दिवसांमध्ये उबाटा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये स्नेहसंबंध वाढत होते की काय, अशी जी चर्चा होती त्यालाही कदाचित आजच्या रविवारच्या सामनाच्या संजय राऊतांच्या अग्रलेखाच्या माध्यमातून पूर्णविराम देण्याची एक सूचक म्हटलं जातं। पण तुर्तास तरी धनंजय मुंडे हेच टार्गेट आहेत। वाल्मिक कराड हे भलेही अटक झालेले आहेत, यातले आरोपी अटक होत आहेत, त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे, चौकशी सुरू आहे। पण संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हेच टार्गेट आहेत आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम सगळ्यात जास्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करतायत। हेच आवर्जून सांगण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केल्याचं दिसून येतंय। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।